हॅलो गाईस, तर मी तुम्हाला दाखवणार आहे हिरव्या वाटाण्याची भाजी। त्यासाठी मी उद्या बनवणार आहे ही भाजी। मी आज रात्री हे वाटाणे फुगत टाकणार आहे। रात्रभर वाटाणे फुगू द्यायचे। तुम्ही पाहू शकता मग वाटाणे छान फुगलेले आहेत। इकडे आपण भाजीसाठी कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, कढीपत्ता आणि मिरची घेतलेली आहे। इकडे पातेलं मी गरम करत ठेवलेलं आहे। आता आपण तेल टाकूया। अख्खे गरम मसाले टाकू आपण। राई टाकूया, जिरं टाकूया आणि थोडंसं हिंग, कढीपत्ता टाकूया, मिरची, अद्रक, लसूण, आता कांदा टाकूया आपण। कांदा व्यवस्थित शिजवून देऊया आपण। कांदा शिजलेला आहे आपला। टोमॅटो टाकूया आपण। टोमॅटो पण लो फ्लेमवर शिजवून देऊया। बघा इकडे मी फरसबी घेतले भाजीमध्ये टाकायला। फरसबी, बटाटा, आपले हे वाटाणे आणि सुरण। वांग थोड्या वेळात कापेल, नंतर काळं पडेल वांग। अशा पद्धतीने वाटाणा, फरसबी, बटाटाची भाजी आगरी पद्धतीने दाखवणार आहे मी। कांदा आणि टोमॅटो शिजलेला आहे। आता आपण मसाले टाकूया याच्यामध्ये। हळद, धने जिरे पूड, गरम मसाला आणि आगरी मसाला। मसाले 1 मिनिटासाठी परतून घेऊया। आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या टाकूया आपण। सुरण, वांगा टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। भाजीमध्ये मीठ टाकूया आपण। आणि भाजी आपण कुकरला लावू आणि 3 शिट्ट्या काढून घेऊया। पाणी टाकूया 1 ग्लास आणि आता भाजी कुकरला लावूया। शकता आपण भाजी कुकरमध्ये काढली आहे। आता 3 शिट्ट्या काढून घेऊया आपण। बघू शकता भाजी आपली तयार आहे। आता आपण थोडं वाटण टाकून पहिला पातेल्यात काढून घेऊया आणि वाटण टाकून शिजवून घेऊया थोडा वेळ। वाटण टाकूया सुक्या खोबऱ्याचं। आणि 2-3 मिनिटं झाकण देऊन शिजवून घेऊ आपण। बघा भाजी आपली तयार आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। बघा किती छान
बंद करूया. बघू शकता भाजी आपली तयार आहे. किती छान कलर आलाय. या जेवायला. वाटाण्याची भाजी आगरी पद्धतीने बटाटा वांगा टाकून आणि फरसबी टाकून. बघू शकता जेवणाचं ताट तयार आहे. वाटाण्याची भाजी, इथे शेंगा टाकल्या, शेवग्याच्या लोणचं, डाळ भात आणि हे पापड. या जेवायला. थँक्यू.